आम्ही सगळ्यांनी निर्णय केला आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा आम्ही त्या ठिकाणी पास केला। पण ज्यावेळी हा कायदा आम्ही पास केला त्यावेळी एक गोष्ट सातत्याने आमच्या मनामध्ये होती, कारण या आंदोलनाच्या निमित्ताने राज्यभरातल्या आणि देशभरातल्या अनेक तज्ञांशी चर्चा व्हायची। मराठा समाजातले अनेक विचारवंत, बुद्धिवंत, विशेषज्ञ यांच्याशी चर्चा व्हायची की ही जी काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, एवढा मोठा समाज आहे, अनेक वर्ष ज्या समाजाने गावगाड्याचा कारभार हाकला, ज्या समाजाने स्वराज्याच्या स्थापनेमध्ये एक अत्यंत मोलाची भूमिका निभावली, ज्या समाजामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये एक मोठी प्रगल्भता पाहायला मिळते, तो समाज एक मोठा वर्ग त्यातला आजही हा आपल्याला सामाजिक आणि विशेषतः शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेला का दिसतो? त्या समाजाला आज अशा पद्धतीनं आरक्षण मागण्याची वेळ का येते? या दृष्टीनं खूप लोकांशी चर्चा आम्ही केली आणि त्या चर्चेच्या अंती असं लक्षात आलं की हा प्रश्न केवळ एका आरक्षणाने सुटणार नाहीये। आरक्षण तर महत्वाचं आहेच, ती मागणी योग्यच होती, पण त्याच्यासोबत आपल्याला जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या वेगवेगळ्या योजना आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाची वेगवेगळी उपकरणं हे आपण सुरू करत नाही, तोपर्यंत समाजामध्ये विशेषतः जे एक प्रकारे निर्वासित आहेत, जे लोक समाजामध्ये मागे राहिले आहेत, अशा लोकांना या स्पर्धेच्या युगामध्ये आपण आणू शकणार नाही। आणि मग आरक्षण दिलं तरी देखील समाजातला एक वरचा वर्ग हाच त्या आरक्षणाचा लाभार्थी ठरेल आणि गावातला गरीब तरुण हा कदाचित त्याचा लाभार्थी ठरू शकणार नाही किंवा त्याला तिथपर्यंत पोचायला वेळ लागेल। आणि म्हणून मग वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना आपण सुरू केल्या, ज्याच्यामध्ये शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या तीन गोष्टींवर भर देण्याचा निर्णय आपण केला। आणि मग शिक्षणाकरता त्यावेळी असं लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात गरिबीमुळे त्या ठिकाणी आमच्या मराठा समाजातले तरुण तरुणी हे व्यावसायिक शिक्षण घेऊ शकत नव्हते। शिक्षणाच्या खासगीकरणामुळे मोठ्या प्रमाणात जे प्रायव्हेट कॉलेजेस उभे राहिले, त्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये फी भरण्याची क्षमता ही आमच्या तरुण तरुणींची नसल्यामुळे त्या ठिकाणी कुठला तरी असा एखादा कोर्स करून टाकायचा की ज्यातनं रोजगाराची संधी नाही आणि एक डिग्री मिळवायची। डिग्री मिळवणारे बेरोजगार किंवा 12वी नंतर शिक्षण सोडणारे बेरोजगार अशी संख्या मोठ्या प्रमाणात होत होती। आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये शेती लहान झाली, घर विभाजित झाले, परिवार मोठे झाले, त्यामुळे शेतीतनं कुटुंबाचं पालन करणं हे कुठेतरी शक्य नाही। अशा परिस्थितीमध्ये शिकायलाही पैसे नाही आणि शेतीही अपुरी, अशा दुष्टचक्रात अडकलेले अनेक विद्यार्थी होते। आणि म्हणून त्या काळामध्ये चंद्रकांत दादा आमचे मंत्री होते, आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय केला आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकरता त्या काळात आपण ओबीसी प्रमाणे उच्च शिक्षणामध्ये 50% फी सवलत देण्याचा पहिला निर्णय हा आपण 2015-16 साली केला आणि जवळपास 506 कोर्सेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इंजिनिअरिंग, मेडिकल, MBA, BBA, फार्मसी 506 कोर्सेसमध्ये मराठा समाजाच्या मुला मुलींना आपण 50% फीची सवलत हा देण्याचा निर्णय केला। त्याचवेळी दुसरी एक गोष्ट अजून लक्षात आली की या शिक्षणामध्ये दुसरा प्रॉब्लेम काय आहे, तर ज्यांचे नातेवाईक शहरांमध्ये आहेत ते तर कसे तरी नातेवाईकांकडे राहून शिकतात, पण ज्यांचे नातेवाईक नाहीत किंवा ज्यांचे नातेवाईक आहेत पण ते सक्षम नाहीत, त्या लोकांना मात्र राहायला जागा नाही, खोली घेऊन राहता येत नाही, म्हणून त्या ठिकाणी शिक्षण सोडावं लागतं। आणि अनेक विद्यार्थी जे ब्राईट आहेत परंतु पैसा नाही, राहायला जागा नाही, म्हणून त्या ठिकाणी त्यांना सोडावं लागतं। आणि मग आपण त्याही करता योजना सुरू केली। पहिल्यांदा हॉस्टेलची योजना घोषित केली, काही किरायाने हॉस्टेल्स घेऊन आपल्याला करता येतील का त्याची सुरुवात केली।
पण लक्षात आलं की हॉस्टेल्स बांधायला वेळ लागेल, सगळीकडे किरायाने हॉस्टेल्स मिळत नाहीत, आणि मग आपण त्या ठिकाणी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू केली, आणि त्या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शहरामध्ये राहण्याकरता त्यांच्या खोलीचं भाडं, त्यांच्या जेवणाचा खर्च आणि त्यांच्या पुस्तकांचा खर्च हा देण्याकरता योजना सुरू करून 60,000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तो खर्च देण्याची सुरुवात आपण केली, की जेणेकरून फी देखील अर्धी झाली पाहिजे, राहण्या खाण्याचा खर्च देखील मिळाला पाहिजे, आणि त्यातनं चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकता आलं पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला. दुसरीकडे रोजगाराच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, जे खरं म्हणजे 95-96 साली सुरू झालं होतं आणि त्यानंतर पूर्णपणे डिफंक्ट झालं होतं, जवळपास बंद असलेलं हे महामंडळ, आपण निर्णय केला की हे महामंडळ आपण त्या ठिकाणी पुनरुज्जीवित केलं पाहिजे. आणि ते महामंडळ पुनरुज्जीवित आपण केलं, आणि नरेंद्र पाटीलजी, जे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील ज्यांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणाकरता बलिदान केलं, त्यांचे चिरंजीव नरेंद्र पाटलांनाच आपण त्याचं अध्यक्ष केलं, आणि मोठ्या प्रमाणात आपण त्याच्यामध्ये व्याज सवलतीची योजना आणली. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज जवळपास 2.25 लाखापेक्षा जास्त उद्योजक हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने तयार केले,